कारागृहामध्ये संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक एबीपी माझाच्या हाती, नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये बाळासाहेबांनी अमित शहांवरती उपकार केल्याचा दावा. गोध्रा कांडामध्ये मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती. नरकातला स्वर्ग पुस्तकामध्ये संजय राऊतांचा गौप्यस्फोट, अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचा दावा. पुस्तकामध्ये लिहिलेलं 100% सत्य. आणखी काही गोष्टी सुद्धा लिहिता आल्या असत्या तर हाहाकार माजला असता, पण मी मर्यादा पाळल्या. नरकातला स्वर्ग पुस्तकामधल्या दाव्यावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांचं पुस्तक हे सिनेमाची स्क्रिप्ट वाटते. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचा टोला. गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवारांकडूनही राऊतांच्या दाव्याची खिल्ली. शांततेसाठी भारतासोबत चर्चा करण्यास तयार. कामरा एअरबेसला भेट दिल्याच्या नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आळवला शांततेचा सूर. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करार फक्त 18 मे पर्यंत. संसदेमधील भाषणामध्ये पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. डीजीएमओमधील हॉटलाईन संभाषणाच्या दरम्यान निर्णय घेतल्याचा दावा. पहलगाम हल्ल्याचा निषेध करणाऱ्या अफगाणिस्तानसोबत भारताची प्रथमच चर्चा. अफगाणिस्तानच्या भूमिकेचं परराष्ट्र मंत्र्यांकडून स्वागत. दोन्ही देशांमध्ये अविश्वास निर्माण करणाऱ्या पाकच्या फेक बातम्या फेटाळल्याबद्दल आभार. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करणार गुजरातच्या भुज एअरबेसचा दौरा. सैन्याच्या शौर्याला सलाम करणार. सीमेवरील सुरक्षेचा सुद्धा आढावा घेणार. कर्नल सोफियानबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्री विजय शहांच्या याचिकेवरती आज पुन्हा एकदा सुनावणी. एफआयआरला शहांचं सुप्रीम कोर्टात आव्हान. भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. 18 मे ते 24 मेच्या दरम्यान शिवसेना काढणार तिरंगा रॅली. सैन्याचं मनोधैर्य वाढवण्याचं आवाहन. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला 50 परदेशी बँकांकडून 25,000 कोटींचं कर्ज. एका वर्षामध्ये घेतलेलं सर्वात मोठं विदेशी कर्ज. रिलायन्सचं रेटिंग भारत सरकारपेक्षाही सरस. मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी पावसाचा अंदाज. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह सरी बरसणार. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा अनोखा सन्मान. बीसीसीआय मुख्यालयामध्ये 10,000 गावस्कर नावाची विशेष बोर्ड रूम. गावस्करांच्या हस्ते उद्घाटन. वानखेडे स्टेडियमवरती आज क्रिकेटपटू रोहित शर्मा, शरद पवार स्टँडची उभारणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळेंच्या स्मरणार्थ ऑफिस लाऊंज.